मुंबई गोवा महामार्ग आणि नाशिक भंडारदरा मार्गावरची रस्त्यांची दुरवस्था पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत औरंगाबादमध्ये। आपल्या औरंगाबादचे प्रतिनिधी सचिन जिरे औरंगाबाद नाशिक महामार्गावरचं खड्डे पुराण जाणून घेणार आहेत। ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणाऱ्या महामार्गांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे आणि यामुळे रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसते। यासाठीच न्यूज 18 लोकमतची विशेष मोहीम तसदीबद्दल क्षमस्व पुढील 10 दिवस जवळपास 40 ते 50 प्रमुख मार्गांवरील रस्त्यांचं वास्तव साऱ्या महाराष्ट्रासमोर आणणार आहोत। चला तर जाणून घेऊयात इथली काय परिस्थिती आहे। औरंगाबाद नाशिक महामार्गावरील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, म्हैसमाळ, दौलताबाद किल्ला ही पर्यटन स्थळे औरंगाबाद शहरापासून अवघ्या 20 ते 30 किलोमीटर अंतरावरती आहेत। मात्र शहराच्या काही किलोमीटर अंतरावर जाताच नाशिक महामार्गाची अक्षरशः चाळीण झाली आहे हे आपल्याला जाणवतं आणि यामुळे स्थानिकांना आणि पर्यटकांना त्रास सहन करून महामार्गावरून प्रवास करावा लागतोय। या रस्त्याचा आढावा घेतलाय आमचे सिन्नरचे प्रतिनिधी, माफ करा, आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। औरंगाबादहून सोडताच काही किलोमीटर अंतरावर आपण आलो की औरंगाबाद नाशिक महामार्गावर आपण सध्या उपस्थित आहोत। हा महामार्ग जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, त्याचबरोबर दौलताबाद किल्ला, त्याचबरोबर इतर जी पर्यटन स्थळे आहे त्याकडे जातो। याच रस्त्यावर आपण पाहू शकतात की कशा प्रकारे किती मोठ्या प्रमाणात हे खड्डे पडलेले आहेत आणि हेच खड्डे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की कशा पद्धतीने हे खड्डे आहेत। तर आपण चलूयात, आपण हे खड्डे दाखवणार आहोत। तर एक आपण आपल्या हातात हा मीटर आहे खड्डे मोजण्यासाठीचा। तर आपण पाहूयात की हा किती मीटरचा हा खड्डा आहे। हा नाशिक महामार्ग आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हा खड्डा आपण जर मोजला तर आपण पाहू शकता की हा तब्बल या ठिकाणी किती 190 सेंटीमीटरचा हा खड्डा आहे। तब्बल 190 सेंटीमीटरचा आपण हा खड्डा पाहू शकतो की अशा प्रकारचे मोठे जे खड्डे आहेत तर ते औरंगाबादच्या या महामार्गावर आहे। याच महामार्गावरून पर्यटन स्थळाला जात होतो। याच रस्त्याच्या काही पुढे अंतरावर जाऊया, त्यापेक्षाही मोठा खड्डा आपण पाहू शकतो। हे पर्यटक जे आहेत हे बाहेरून आलेले आहेत, हे अशा पद्धतीने वाट काढत आहेत या ठिकाणाहून। आता हा खड्डा किती भला मोठा आहे त्याची तुम्हाला जाणीव होत असेल। हा बहुधा हा आपल्या मीटरमध्ये देखील बसणार नाही, मात्र आपण त्याचा पाहूयात की कशा पद्धतीने हा जो खड्डा आहे तो किती मोठा आहे त्याचा आपण मोजण्याचा प्रयत्न करूयात। कशा प्रकारे हा खड्डा जलमय झालेला आहे, तलावाचे स्वरूप या खड्ड्याला आलेले प्राप्त झालेले आहे। जर आपण याचा विचार केला तर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा जो खड्डा आहे आपण त्याचा मोजण्याचा प्रयत्न करूयात। हा मीटर देखील संपला आहे। हा खड्डे मोजता मोजता हा मीटर देखील खड्डा संपला आहे। हा तब्बल 15 ते 20 फुटांचा हा खड्डा रस्त्यावर पडलेला आहे। या खड्ड्यात जर गाडी अडकली तर ती बाहेर निघणे खूप कठीणचे काम आहे। याच हा जो औरंगाबादचा रस्ता आहे यावरूनच जे आहे इथले जे रुग्ण आहेत वगैरे आणि ज्या आहे ॲम्ब्युलन्स, त्याचप्रमाणे इथलचे जे नागरिक आहे बस सेवा देखील याच रस्त्यावरून सुरू आहे। मात्र या रस्त्याची अवस्था आता घडीला औरंगाबाद सोडतानाच अशा पद्धतीची आहे। तर आपण यापुढे या रस्त्याची अजून अवस्था पाहणार आहोत। याही पुढे आपण जाऊयात आणि पाहूयात या रस्त्याची अवस्था अशीच आहे की यापेक्षाही रस्ता हा बिकट होत आहे। औरंगाबाद नाशिक महामार्गावर थोडं पुढे गेल्यानंतर म्हणजे 1-2 नव्हे तर तब्बल 21 खड्डे दिसून आले। हो, 21 खड्डे। पाहूयात या रस्त्याची नेमकी काय परिस्थिती आहे। तर आपण याच नाशिक महामार्गावरती आपण थोडं पुढे अंतरावर आलो तर आपण याच महामार्गावर पाहू शकता की एक छोटीशी रस्त्याच्या मधोमध किती मोठ्या प्रमाणात हे खड्डे आहेत। याच खड्ड्यावरून आपण पाहू एसटी बस असो किंवा दुचाकी चालक असो किंवा मोठमोठी इतर ट्रान्सपोर्ट वाहन असो, ही वाहने जी आहेत तर खड्ड्यातून मार्ग काढताना जात आहेत। कशा पद्धतीचे खड्डे आहेत आणि कशा पद्धतीने ही वाहनं मार्ग काढत आहेत तुम्हाला हे दिसतच असेल।
की काय त्रास या वाहनधारकाला आणि वाहनामध्ये बसलेल्या नागरिकांना होत असेल याचा आपण अंदाज घेऊ शकतो। ही खड्डे आहेत, तर आपण आता हे खड्डे मोजूयात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 आणि 21। जर या 20/40चा हा रस्ता असेल आणि एवढ्याशा रस्त्यांमध्ये तब्बल 21 खड्डे आहेत आणि तेही लहान सहान नाही तर भले मोठे खड्डे आहेत। या खड्ड्यांमधून जर दुचाकी आदळली तर नक्कीच त्याचा काय परिणाम दुचाकी चालकावर होईल आपण याची जाणीव करू शकतो। आपण पाहूयात की आता हा खड्डा किती अंतराचा आहे। जर आपण या खड्ड्याचा मीटरने जर आपण मोजलं तर हा खड्डा तब्बल 2 फूट 10 इंच असा हा खड्डा आहे, आपण हा पाहू शकतो। आणि त्या पुढे लगे अजून एक त्याच्या काही अंतरावरच दुसरा खड्डा आहे आणि तोही त्यापेक्षा मोठा, तब्बल 3.25 फुटाचा हा खड्डा आपण पाहू शकतो। आणि त्यातही पाणी तुंबलेलं आहे, तळ्याचे स्वरूप या खड्ड्यांना प्राप्त झालेले आहे। हा खड्डा चुकवताच लगेच दुसरा एक छोटा खड्डा आणि त्यापेक्षा लगेच तिसरा आणि मग पुढे तर खड्ड्यांची पूर्ण रांगच रांग आहे। वाहनधारक या खड्ड्यांमधून वाट तरी कशी काढणार असा प्रश्न येत आहे। यासाठी प्रशासनाने देखील आता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, मात्र तसं होताना दिसत नाही। त्यामुळे जे सर्वसाधारण नागरिक आहे, वाहनधारक आहे, त्यांना याच खड्ड्यातून कसरत करून आपली वाहने काढावी लागत आहे। अनेक वाहनांचे अपघात या ठिकाणी होत असतात आणि ही जी वाहने आहेत या वाहनांचा देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तर आशा करूयात की हे खड्डे लवकरच बुजतील। कॅमेरा पर्सन सुधीरसह मी सचिन जिरे, औरंगाबाद। यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।